Okay. In last lecture, what we learned? Okay, expression can be represented in three different ways: infix, prefix and postfix. Infix मध्ये काय असतं? Operator is fixed in between operands. For example, a plus b. प्रिफिक्स मध्ये काय होतं? तोच ऑपरेटर ऑपरंटच्या आधी लिहिला की तो प्रिफिक्स होतो. पोस्टफिक्स मध्ये तो ऑपरेटर ऑपरंटच्या नंतर लिहिला की तो पोस्टफिक्स तयार होतो. सो ए बी प्लस इज पोस्टफिक्स. हे आपण सगळं बघितलंय. अँड इन लास्ट लेक्चर व्हॉट वी डिड वॉज वी ऑल्सो प्रॅक्टिस्ड converting infix to prefix and postfix, right? So I'll give you one example now to convert. थोडे तुमची रिव्हिजन पण तयार होईल and then we'll start the evaluation of postfix. So let's say a plus b star c minus d raised to e slash f. This fine? रेस टू म्हणजे एक्सपोनंट. हा कॅरेट म्हणजे रेस टू आहे, राईट? म्हणजे आपल्याला जर 2⁻³ लिहायचं असेल तर आपण असं लिहितो 2⁻3. आता हा ऑपरेटर सी मध्ये एक्झिस्टिंग नाहीये, त्याच्याऐवजी पॉवर नावाचं फंक्शन आहे. पण आपल्याला डेटा स्ट्रक्चरमध्ये हे जे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत एक्सप्रेशनचे, तर पॉवरसाठी आधी सिम्बॉल घ्यायचंय म्हणून कॅरेट सिम्बॉल वापरलं जातं रेस टू साठी. सो 2⁻³ म्हणजे 2⁻³ असं लिहिलं जातं ते. ऑलराईट. तर कन्वर्ट दिस इनफिक्स इंटू प्रिफिक्स अँड पोस्टफिक्स. तुमचा आन्सर जर लवकर झाला तर प्रिफिक्स आणि पोस्टफिक्सचा आन्सर चॅटबॉक्स मध्ये लिहा. आधी प्रिफिक्स करा. लेट्स फर्स्ट व्हेरीफाय प्रिफिक्स. इफ इट्स करेक्ट देन गो फॉर पोस्टफिक्स. इफ यू आर फॉरगेटिंग प्लीज रिवाइज अर्लियर लेक्चर्स. काय होतं? हायेस्ट प्रायोरिटी वॉज पॉवर, एक्सपोनेंटला हायेस्ट प्रायोरिटी. नंतर काय होतं? स्टार आणि स्लॅश, त्यानंतर प्लस आणि मायनस. बरोबर? ह्यांची जर इक्वल प्रायोरिटीचे ऑपरेटर आले तर काय करायचं? इन दॅट केस यू हॅव टू सी असोसिएटिव्हिटी. मग असोसिएटिव्हिटी काय आहे? तर ह्याची RL आहे, ह्याची LR आहे आणि ह्याची LR आहे. हे लक्षात ठेवाल फक्त तुम्ही. ठीक आहे? इफ यू रिमेंबर दिस इट्स इझी. फर्स्ट स्टेप काय असते तुम्हाला आठवत असेल तर? ब्रॅकेटायझिंग करायचं ना. सो ब्रॅकेट्स कशा टाकायच्या? सगळ्यात पहिले तुम्ही काय सॉल्व्ह करणार? d raised to e. So I'll write here d raised to e is the first thing. त्यानंतर काय करणार तुम्ही? स्टार का स्लॅश? तर ह्याच्या दोघांमध्ये लेफ्टला कोण आलंय? तो पहिला, तो स्टार आलाय. सो बी स्टार सी हे झालं पहिलं. आता हे दुसरं. सो बी स्टार सी इज गोइंग टू बी युअर नेक्स्ट ऑपरेशन. बरोबर? त्याच्यानंतर तुम्ही काय करणार? स्लॅश एफ. मग जे पॉवरचा आन्सर आले ते स्लॅश एफ आहे. सो दिस स्लॅश एफ हे झालं तुमचं नेक्स्ट ऑपरेशन. बरोबर आहे? मुद्दा मी काय करतो? ऑपरेटर जरा हायलाइट करतो. हा तुमचा स्लॅश, हा रेस टू आणि हा स्टार. कारण ऑपरेटर महत्वाचे आपल्याला. त्यानंतर आता काय करायचं आपल्याला? प्लस का मायनस? त्या दोघांमध्ये इक्वल प्रायोरिटी आहे. असोसिएटिव्हिटी इज LR म्हणजे लेफ्टला आलाय तो पहिला घ्यायचा. सो ए प्लस दिस. सो ए प्लस हे ऑपरेशन. बरोबर? मग आता उरलंय काय? तर मायनस. सो मायनस मध्ये जे काही हे जे आन्सर येईल ते आन्सर मायनस हे आन्सर. सो दॅट इज गोइंग टू बी ब्रॅकेट्स. क्लिअर सगळ्यांना? ब्रॅकेट सगळ्यांना कळलं का? जर चुकली तर ब्रॅकेटच चुकतात. ब्रॅकेट चुकले की पुढचं सगळं चुकणार आहे. सो ब्रॅकेटायझिंगची प्रॅक्टिस करा पहिल्यांदी आणि मग आता तुम्ही सगळ्यांनी प्रिफिक्सचं आन्सर सॉल्व्ह करा. मग आपण चेक करूयात. ठीक आहे? चला आन्सर चेक करा. आता आपल्याला जेव्हा इन्फिक्सचं प्रिफिक्स करायचंय, प्रिफिक्स, तेव्हा महत्वाचा पॉइंट लेफ्ट टू राईट जायचं. यू हॅव टू मॅप द ऑपरेटर्स विथ ओपनिंग ब्रॅकेट. सो आय एम गोइंग टू वरचं मी इरेज करतोय, वरती जागा वापरता येईल म्हणजे. सो हा प्लस मी लेफ्ट राईट चाललोय. ऑपरेटर गेला हा या ओपनिंग ब्रॅकेटला, हा स्टार या ओपनिंग ब्रॅकेटला, मायनस या ओपनिंग ब्रॅकेटला, रेस टू या ओपनिंग ब्रॅकेटला, स्लॅश या ओपनिंग ब्रॅकेटला. तर प्रत्येक ओपनिंग ब्रॅकेटला आपण एक ऑपरेटर मॅप केला. आता ओपनिंग ब्रॅकेटच्या ठिकाणी तो ऑपरेटर लिहायचा आहे. सो फॉर दिस ओपनिंग ब्रॅकेट आय विल बी रायटिंग ऑपरेटर मायनस, त्यानंतर इथं प्लस, मग हा ए, त्यानंतर हा स्टार,
बी सी, त्यानंतर इथं आता काय येणार आहे ऑपरेटर ठिकाणी स्लॅश, त्यानंतर रेज टू, त्यानंतर डी ई, त्यानंतर एफ. चेक करा. हाऊ मेनी गॉट इज राईट? किती लोकांचं करेक्ट आलंय? व्हेरी गुड, फंटास्टिक. आता पोस्ट फिक्स घ्या. पोस्ट फिक्सला काय करायचं? यू ट्रॅव्हल्स फ्रॉम राईट टू लेफ्ट. ठीक आहे, आणि ऑपरेटर मॅप करायचा आहे क्लोजिंग ब्रॅकेटला. सो राईट टू लेफ्ट येताना हा ऑपरेटर या क्लोजिंग ब्रॅकेटला, हा याला गेला, हा याला केला, हा ऑपरेटर या क्लोजिंग ब्रॅकेटला, आणि हा याला गेला. डन. तो लेट्स राईट इट नाव. ए बी सी ह्या क्लोजिंग ब्रॅकेटच्या ठिकाणी स्टार, त्यानंतर प्लस, त्यानंतर डी ई, मग रेस टू, आणि मग एफ स्लॅश, आणि सगळ्या शेवटी मायनस. हे तुमचं पोस्ट फिक्स आहे, चेक करून घ्याल. How many got postfix also correct? Fantastic. Good. Very nice. So those who have gone wrong, please write it fast. आता मी काय सांगतोय नीट ऐका. हे आपण का शिकतोय इनफिक्स, प्रिफिक्स, पोस्टफिक्स? तुम्ही काय म्हणाल की याचं ऍप्लिकेशन आहे स्टॅक. आता आपण हा सेम प्रॉब्लेम विदाउट स्टॅक सोडवला ना ब्रॅकेट वापरून. मग स्टॅकची गरज कुठे आहे? तर बेसिकली इनफिक्स टू प्रिफिक्स आपण करतो, इनफिक्स टू पोस्टफिक्स करतो. हे प्रोग्रामिंग मध्ये आपण जेव्हा युजरकडनं एक्सप्रेशन ऍक्सेप्ट करतो ते मध्ये स्टोअर केलेलं असतं, तर ब्रॅकेट्स नाही टाकतायत. हे लॉजिक आपल्या पेपरवरती खूप फास्ट चालतं. 1 मार्क क्वेश्चन आला, ऑनलाईन एक्झाम मध्ये क्वेश्चन आला, वी कॅन सॉल्व फास्टर. पण तुम्हाला हे जर प्रोग्राम थ्रू करायला सांगितलं तर इट्स नॉट दॅट इझी टू इन्सर्ट द ब्रॅकेट्स इन द ॲरे. कारण आपली जी स्ट्रिंग असते ती कंटिन्यूअस असते, मग तुम्हाला तिथं स्टॅक वापरायला लागतो. ठीक आहे. दुसरी गोष्ट, जर कोणाला असं डोक्यात आलं असेल की अरे करायचं, हे का कन्वर्ट करायचंच का आपण, तर तुमच्या माहितीसाठी सांगतो की बेसिकली आपण एखादं इनफिक्स एक्सप्रेशन लिहिलं, फॉर एक्झाम्पल लेट्स से 2 + 3 * 5, इतकं सिंपल लिहिलं आहे. तर हे जे इनफिक्स एक्सप्रेशन आहे, दिसते का? हे जे इनफिक्स एक्सप्रेशन लिहिलंय की 2 + 3 * 5, हे जे इनफिक्स एक्सप्रेशन आपल्याला सॉल्व्ह करायचं असेल, एक्झिक्यूट करायचं असेल, इव्हॅल्युएट करायचं असेल, तर आपल्याला सॉल्व्ह करताना काय विचार करायला लागतो की यातलं आधी काय सॉल्व्ह करू. कारण की खूप सारे ऑपरेटर असतात एक्सप्रेशन मध्ये, खूप सारे ऑपरेटर्स आहेत, त्यांच्या वेगळ्या प्रायोरिटी आहेत. प्रायोरिटी इक्वल असेल तर असोसिएटिव्हिटी आहे. तर हा सगळा विचार करून आपल्याला हे एक्सप्रेशन सोडवायला लागतं. तो विचार करण्यामध्ये वेळ जातो. मल्टिप्लिकेशन करायला वेळ जात नाही, ऍडिशन करायला वेळ जात नाही, पण जो तो विचार करायचा आहे की आधी काय सॉल्व्ह करू, ह्यात वेळ जातो. म्हणून मग काय केलं जातं की आपण प्रोग्राम मध्ये जी एक्सप्रेशन लिहितो ती आपण इनफिक्स मध्ये लिहितो, कारण रिअल वर्ल्ड मध्ये आपण इनफिक्स लिहितो मॅथ्स मध्ये. पण मग कंपायलर काय करतो? कंपायलर कन्व्हर्ट्स दिस इनफिक्स इनटू पोस्टफिक्स. म्हणजे आपण जेव्हा प्रोग्राम कंपाईल करायला टाकतो, कंपाईल करतो म्हणजे आय मीन, त्यावेळेस कंपायलर त्या आपल्या इनफिक्सचं पोस्टफिक्स करत असतो. मग याचं पोस्टफिक्स काय येईल बरं? तर आधी मल्टिप्लिकेशन होईल आणि मग ऍडिशन. तुम्हाला पटकन करण्यासाठी सॉल्व्ह करायला सांगतोय. मॅपिंग काय होईल, तर इथं स्टार जाईल आणि इथं प्लस जाईल. सो इट इज गोइंग टू बी 2, 3, 5 स्टार आणि प्लस. हे झालं याचं पोस्टफिक्स तयार. बरोबर. तर आता तुम्हाला जर इनफिक्स दिलं तर विचार करायला लागतो की आधी सॉल्व्ह काय करायचं, मग काय करायचं, त्यात वेळ जातो वायाला. पोस्टफिक्स जर असेल तर पोस्टफिक्स इव्हॅल्युएट्स फास्टर देन इनफिक्स. मी काय सांगतो परत एकदा ऐका. आपण जर एक इनफिक्स एक्सप्रेशन घेतलं आणि एक पोस्टफिक्स एक्सप्रेशन घेतलं, तर पोस्टफिक्स एक्सप्रेशन इव्हॅल्युएट्स फास्टर, म्हणजे ते आपल्याला फास्टर रिझल्ट देतं. इट गिव्स रिझल्ट फास्टर. सो पोस्टफिक्स एक्सप्रेशन इव्हॅल्युएट्स फास्टर दॅन इनफिक्स. मग आपल्याला आपला प्रोग्राम फास्ट रन व्हायला हवा का स्लो रन व्हायला हवा आहे? तर फास्ट रन व्हायला हवा आहे. मग आपला कंपायलर काय हेल्प करतो, तर आपल्या प्रोग्राम मध्ये जे काही इनफिक्स एक्सप्रेशन असतील
ती इनफिक्स एक्सप्रेशन कंपायलर कन्वर्ट करतो पोस्ट फिक्स मध्ये आणि मग रन टाइमला काय एक्झिक्यूट होतं तर पोस्ट फिक्स. इज दिस क्लिअर? समजते? बऱ्याच वेळा आपली फाइंड आउटपुटची क्वेश्चन आन्सर चुकतात. का चुकतात? कारण आपण बघतो इनफिक्स, पण ऍक्च्युअली जेव्हा एक्झिक्यूट करतो प्रोग्राम तेव्हा काय घडत असतं, त्या कंपायलरने ऑलरेडी इनफिक्स पोस्टफिक्स केलेलं असतं आणि पोस्टफिक्स इव्हॅल्युएट होत असतं. समजतंय? तर आपल्याला दोन गोष्टी शिकायच्या आता, की हाऊ टू कन्वर्ट इनफिक्स टू पोस्टफिक्स. तसंच मला एक लॉजिक मी शिकवलं ब्रॅकेट्सनी. दुसरं लॉजिक मला नंतर शिकवणार मी युझिंग स्टॅक. प्रोग्राम लिहायचा आपल्याला त्याच्यावरती. आणि दुसरं आपल्याला काय शिकायचंय, की हाऊ टू इव्हॅल्युएट पोस्टफिक्स, जे आजचा टॉपिक आहे. तर आता ह्याचा आन्सर काय तुम्हाला माहिती आहे, की 5 × 3 15 + 2 = 17. बरोबर? आता हे आपल्याला आधी मल्टिप्लिकेशन करायला मग ऍडिशन करायला लागलं, हे सगळं विचार करायला लागला. तसं पोस्टफिक्समध्ये काही करायची गरज नाही. ऑलरेडी तो विचार जो आहे ना, की आधी काय एक्झिक्यूट करायचं, नंतर काय एक्झिक्यूट करायचं, हा विचार ऑलरेडी कंपायलरनी कंपायलेशनच्या वेळेस करून ठेवलेला असतो आणि जेव्हा इनफिक्स टू पोस्टफिक्स कन्व्हर्ट करतो आपण, तेव्हाच ते काम केलेलं असतं. बघा ना, आपण ब्रॅकेट्स कशा टाकल्या? ऑपरेटरची प्रायोरिटी बघूनच ब्रॅकेट्स टाकले ना आपण, हो की नाही? तर ते ऑलरेडी झालेलं आहे काम. आता पोस्टफिक्स कसं इव्हॅल्युएट होतं बघा. म्हणजे मला कळलं की पोस्टफिक्स फास्ट कसं इव्हॅल्युएट होते. तर बेसिकली पोस्टफिक्स इव्हॅल्युएशनसाठी तुम्हाला काय पाहिजे तर स्टॅक पाहिजे. ठीक आहे? दिस व्हॉट इज स्टॅक. यू ऑलरेडी नो व्हॉट इज स्टॅक नाऊ. स्टॅक इज लिफो. आता काय करायचं, की तुम्ही हे जे काही पोस्टफिक्स एक्सप्रेशन आपल्याला सॉल्व्ह करायचंय, त्याचे जे काही ऑपरंड असतील, हे ऑपरेटर आहेत, हे ऑपरंड आहेत. ऑपरेटर ज्यावरती काम करतो त्याला ऑपरंड असं म्हणतात. तर जे ऑपरंड्स आहेत ते स्टॅकमध्ये पुश करायचं. तर आता मी स्कॅन करतो एक्सप्रेशन इकडून लेफ्ट राईट. हा 2 हा ऑपरंड आहे, स्टॅकमध्ये पुश केला. 3 हा ऑपरंड आहे, स्टॅकमध्ये पुश केला. 5 हा ऑपरंड आहे, स्टॅकमध्ये पुश केला. ठीक आहे? जेव्हा ऑपरेटर येईल, आता हा ऑपरेटर काय स्टार म्हणजे मल्टिप्लिकेशन आहे. हा बायनरी ऑपरेटर आहे. ह्याला 2 ऑपरंड्स लागतात. मल्टिप्लिकेशनला आपल्याला 2 ऑपरंड लागतात. तेव्हा ह्याचे जे ऑपरंड्स आहेत, हा पोस्टफिक्स आहे ना. पोस्टफिक्समध्ये काय होतं, की ऑपरेटर ऑपरंडच्या नंतर येतो. मग आता जो ऑपरेटर लागलाय, ह्याचा अर्थ त्याचे ऑपरंड्स कुठे आहेत? तर आधी येऊन गेलेत. मग ती हिस्ट्री कुठे मेंटेन केली आपण ऑपरंड्सची? तर स्टॅकमध्ये. तर जेव्हा आपल्याला ऑपरेटर येईल, जर युनरी ऑपरेटर असेल तर एकच ऑपरंड पॉप करा. बायनरी ऑपरेटर असेल तर 2 ऑपरंड पॉप करा. जनरली आपल्या जे काही असाइनमेंट आहेत, आपले जे काही ऑपरेटर्स आहेत, अर्थमॅटिक एक्सप्रेशन मधले, हे सगळे बायनरी ऑपरेटर्स आहेत. म्हणजे आपल्याला 2 ऑपरंड्स पॉप करायचे आहेत. तर आता मी जेव्हा 2 ऑपरंड्स पॉप करेन, तर हा ऑपरंड 1 आणि हा ऑपरंड 2 असं आपण दाखवूयात. तर पहिल्यांदा मी पॉप केल्यावरती काय येईल? तर 5 येईल. हो की नाही? आणि दुसरा काय येईल? तर 3 येईल. आता लक्षात काय ठेवायचं तुम्हाला, की ज्या ऑर्डरने आपण पुश केलेत 2, 3, 5 आणि जेव्हा ऑर्डरने पॉप करू, तर रिव्हर्स ऑर्डरने पॉप होतात. तर सांगायचा पॉइंट असा आहे, की रिव्हर्स ऑर्डरने पॉप होतात म्हणजे काय? तर पहिल्यांदा जो येतो बाहेर, तो सेकंड ऑपरंड असतो. सो इट इज गोइंग टू बी सेकंड ऑपरंड आहे हा 5. आणि मग जे पॉप करू आपण, तो फर्स्ट ऑपरंड असतो. कारण की ॲडिशनला आणि मल्टिप्लिकेशनला काही फरक नाही पडणार आहे. दे आर कम्युटेटिव्ह. ए प्लस बी आणि बी प्लस ए आन्सर सेम येतं. ए इंटू बी, बी इंटू ए आन्सर सेम येतं. 2 + 3 5 आहे. 3 + 2 पण 5च आहे. 2 × 3 6 आहे. 3 × 2 पण 6च आहे ना. सो 2 × 3 करा, 3 × 2 करा. तर ऑर्डर डझंट मॅटर. पण ॲडिशन आणि मल्टिप्लिकेशनच्या ऐवजी मी जर सबट्रॅक्शन घेतलं, डिव्हिजन घेतली, तर तुमच्या ऑपरंडच्या सिक्वेन्सचा फरक पडतो. कारण की 3 - 2 1 येतं, पण 2 - 3 -1 येतं. हे लक्षात घ्या. आन्सरमध्ये फरक पडतो ना. दॅट्स वाय सिक्वेन्स इज इम्पॉर्टंट. म्हणून लक्षात काय ठेवायचं आहे, की पहिल्यांदा जे पॉप करू, तो सेकंड ऑपरंड असणार आहे. नंतर जो पॉप करू, तो फर्स्ट ऑपरंड असणार आहे. सो पॉप केला 5, नंतर पॉप केला 3. आता तुमचं जे ऑपरेशन आहे, ते ऑपरेशन परफॉर्म करा याच्यावरती. 5 आणि 3 गेला. पॉप केला आपण. ऑपरेशन काय तुमचं? मल्टिप्लिकेशन आहे. सो व्हॉट इज 3 × 5? 15. आता 15 जे आन्सर आलेलं आहे, ते परत तुम्हाला स्टॅकमध्ये पुश करायचं आहे. क्लिअर? आय रिपीट. जेव्हा ऑपरेटर येईल, तर त्याचे 2 ऑपरंड्स स्टॅकमधनं पॉप करा. ते ऑपरेशन परफॉर्म करा, म्हणजे एक्झिक्यूट करा मल्टिप्लिकेशन आणि त्याचं जे काही आन्सर येईल, ते स्टॅकमध्ये परत पुश करा. मग आपण 3 आणि 5 पॉप केले, मल्टिप्लिकेशन केलं, 15 आन्सर परत आपण पुश केलं. क्लिअर? पुढं. आता पुढे जाऊन आपल्याला काय मिळालं? प्लस. प्लस हा काय? ऑपरेटर आहे.
मग प्लस साठी काय करायचं, परत ऑपरेटरसाठी 2 ऑपरंड पॉप करायचं. पहिला पॉप केला काय मला मिळणार 15, तो सेकंड ऑपरंड आहे. मग काय मिळणार 2, हा माझा फर्स्ट ऑपरंड आहे. मग ऑपरेशन काय प्लस. सो व्हॉट इज 2 + 15? 17. जे आन्सर आहे त्याच्यामध्ये पुश करा. म्हणजे तुमचं पोस्टफिक्स एक्सपिरियन्स संपेल तेव्हा ह्याचं आन्सर स्टॅकमध्ये आहे, ते पॉप करा आणि प्रिंट करा. सो व्हॉट इज द आन्सर ऑफ दिस? 17. तर तुम्ही विचार करा असाल की ह्याचा आन्सर पण 17, ह्याचा आन्सर पण 17 आहे. ऑब्व्हियसली सेम येणार ना, कारण एक्सप्रेशन सेम आहे, फक्त ह्याची स्टाईल वेगळी आहे. हे इनफिक्स आहे, पोस्टफिक्स आहे. दोघांचे आन्सर 17 आहे, पण हे फास्ट एक्झिक्यूट झालं ह्याच्यापेक्षा. कसं फास्ट झालं? तर मल्टिप्लिकेशनला इथं जो काय वेळ लागणार आहे, इथं काय वेळ तो वेळ सेम लागेल. ऍडिशनला जो काय वेळ लागणार इथं आणि इथं तो सेम लागणार आहे. पण तुम्ही जेव्हा इनफिक्स सॉल्व्ह करताना तेव्हा तुम्हाला विचार करायला लागतो की आधी ऍडिशन का मल्टिप्लिकेशन, प्रायोरिटी कोणाची कमी जास्त आहे, प्रायोरिटी इक्वल असेल तर असोसिएटिव्हिटी कोणाची आहे. हा जो वेळ जातो डिसिजन मेकिंग मध्ये की आधी काय नंतर काय, हा वेळ पोस्ट जात नाही, कारण की तो ऑलरेडी कन्व्हर्ट करताना तसं वापरलेलं असतं, कन्व्हर्ट केलेलं असतं. आणि इव्हॅल्युएट करताना आपण फक्त सॉल्व्ह करतो, फक्त एक्झिक्यूट करतो. इथं आपण कुठेही विचार नाही केला आधी की आधी मल्टिप्लिकेशन का आधी ऍडिशन, ते त्या ऑर्डरमध्येच हे अरेंज झालेलं असतं व्यवस्थित. So point to understand, the bottom line of this lecture is what? Ki postfix evaluates faster than infix, and that's why compiler converts infix into postfix. मग आता आपल्याला याचे 2 वेगवेगळे प्रोग्राम लिहायचे, की एक तर इनफिक्सचा पोस्टफिक्स कन्वर्ट करायला लागणारा प्रोग्राम, हा एक प्रोग्राम झाला, त्यात पण स्टॅक लागतो. ही एक वेगळी असाइनमेंट आहे, प्रोग्राम आहे. आणि दुसरं की तो आपण पोस्टफिक्स जो काही कन्वर्ट केलेला आहे, तो पोस्टफिक्स इव्हॅल्युएट करायचा आहे, त्याला पण स्टॅक लागतो. म्हणजे हे दोन्ही प्रोग्राम, दोन्ही असाइनमेंट स्टॅक बेस्ड आहेत. इनफिक्सचं पोस्टफिक्स करायचं स्टॅक वापरा, इनफिक्सचं प्रिफिक्स करायचं स्टॅक वापरा, पोस्टफिक्स इव्हॅल्युएट करायचं स्टॅक वापरा. म्हणजे सगळ्या ह्या स्टॅकच्या असाइनमेंट्स आहेत. बरं, हे जे काही स्टॅकच्या असाइनमेंट आपण आता करतो याचा काही पुढे आयुष्यात उपयोग आहे का? तर आहे. थर्ड इयरला, फायनल इयरला आपल्याला कंपायलर कन्स्ट्रक्शन हा सब्जेक्ट आहे. कॉम्प्लिकेटेड आहे तो. पण बिकॉज युअर इन कम्प्युटर सायन्स यू नीड टू अंडरस्टँड हाऊ कंपायलर वर्क्स इंटरनली. मी नुसतं कंपायलरची आज तुमची ओळख आहे की फक्त एरर सांगणारा माणूस, म्हणजे आपण प्रोग्राम दिला कंपायलर की तो आपल्याला ते एरर सांगतो खंडीभर. सो नॉर्मल पीपल हेट कंपायलर, की आपल्याला अजित आवडत नाही, नुसतं एरर सांगत असतो, मिस्टेक्स. ऑब्व्हियसली हू विल लाईक समवन हू ऑलवेज पॉइंट्स ए मिस्टेक 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 मिस्टेक? नोबडी विल लाईक इट. पण पुढच्या वर्षी आपल्याला जेव्हा त्याच्या आतमध्ये जाऊन त्याच्या अंतरंगात जाऊन आपल्याला कळेल की अरे कंपायलर आतमध्ये कसा असतो, काय करतो एक्झॅक्टली, तर ह्या ज्या असाइनमेंट आहे पुढे जाऊन आपल्याला कंपायलरमध्ये लागणार आहेत. आपण काही लिंक प्रोग्राम केले, हे आपल्या पुढच्या वर्षी जाऊन आपल्याला ऑपरेटिंग सिस्टीममध्ये लागणार आहेत. म्हणजे आता आपण डेटा जे शिकतोय हे सगळं आपल्याला कुठे ना कुठे फायनल इयरला युजफुल आहे, त्याचे प्रोग्राम्स लागणार आहेत. राईट. तर सगळ्यांना कळलं की आपण कन्व्हर्ट का करतोय इनफिक्स पोस्टफिक्सला, आणि आता आपल्याला काय प्रॅक्टिस करायची आहे की पोस्टफिक्स इव्हॅल्युएट कसं करायचं. ठीक आहे. नाउ आय विल गिव्ह यू अनदर एक्सप्रेशन विच यू हॅव टू इव्हॅल्युएट. ठीक आहे. समजा आता म्हटलं मी 5 - 2 × 3 + 4/2. ठीक आहे. आता हे माझं एक्सप्रेशन आहे. ह्याचं पहिली गोष्ट सगळ्यांनी काय करा, इनफिक्सचं पोस्टफिक्स करून दाखवा पटापट. चला, हे माझं इनफिक्स आहे, त्याचं काय करा तुम्ही आधी पोस्टफिक्स करून दाखवा. चलो स्टार्ट. चला, पहिल्यांदा ब्रॅकेट्स टाकायला शिका. ब्रॅकेट्सने आपल्याला पटकन सोडवायला जमेल. आपण पोस्टफिक्स इव्हॅल्युएट करूयात. पहिल्यांदा काय करायचंय, 2 * 3, राईट. सो दिस इज गोइंग टू बी द फर्स्ट वन. त्यानंतर काय करायचंय 4/2. त्यानंतर मायनस का प्लस, तर मायनस, कारण की दोघांची प्रायोरिटी इक्वल आहे. असोसिएटिव्हिटी इज LR, हा लेफ्टला आहे म्हणून हे पहिलं. त्यानंतर ऍडिशन. बरोबर. मग आता आपण जर पोस्टफिक्स हवा तेव्हा राईट टू लेफ्ट जायचंय. सो दिस गोज विथ दिस, दिस गोज विथ दिस, दिस विथ दिस अँड दिस विथ दिस. सो युअर आन्सर इज 5, 2, 3. या क्लोजिंग ब्रॅकेटच्या ठिकाणी स्टार, याच्या ठिकाणी मायनस, 4, 2 स्लॅश आणि प्लस. That's your postfix. How many got this correct?
आता नेक्स्ट स्टेप काय करा, आता तुम्हाला स्टॅक वापरायचा आहे, ठीक आहे. सो यूज स्टॅक अँड फाइंड आउट इट्स आन्सर. म्हणायचा आन्सर हा काय येतं ते. सिम्पल स्टेप्स आहेत. ऑपरंड आला की स्टॅकमध्ये पुश करायचा. ऑपरेटर आला की त्याचे 2 ऑपरंड्स पॉप करायचे, ऑपरेशन परफॉर्म करायचं आणि त्याचं आन्सर जे येईल ते स्टॅकमध्ये परत पुश करायचं. असं करत करत सगळ्या शेवटी जायचं. सगळ्यात शेवटी तुमचा आन्सर स्टॅकवरती उरलेला असतो. ठीक आहे, करा ट्राय. टेल मी द आन्सर. काय सांगितलं तुम्हाला मी, की जे काही ऑपरंड आहे तो स्टॅकवर पुश करायचा. ठीक आहे, ऑपरंड आला स्टॅकवर पुश करा, ऑपरंड आला स्टॅकवर पुश करा. आता जेव्हा ऑपरेटर येईल, हा स्टार हा ऑपरेटर आहे. ऑपरेटर काय मल्टिप्लिकेशन आहे, त्याला 2 ऑपरंड्स लागतात, ते पॉप करा. सो 3 पॉप केला आणि मग 2 पॉप केला. सो इट इज 2 into 3. याचं आन्सर काय आलं 6. तर हे जे 6 आन्सर आलं हे स्टॅकमध्ये परत पुश करायचं, दॅट 6. डन. आता काय आलं, परत मायनस आला. सो मायनस इज ऑल्सो ऑपरेटर. परत त्याचे 2 ऑपरेटर सबट्रॅक्शनसाठी पॉप करा. सो 6 आणि मग 5. राईट. सो 5 minus 6. सिक्वेन्स इज इम्पॉर्टंट. 5 minus 6 इज व्हॉट, -1. स्टॅकमध्ये पुश केला. डन. त्यानंतर 4 आला, स्टॅकमध्ये पुश करा. ऑपरंड आहे, स्टॅकमध्ये पुश करायचा. 2 आहे, स्टॅकमध्ये पुश करा. ऑपरंड आहे. आता काय आला, स्लॅश. 2 ऑपरंड्स पॉप करा, 2 आणि 4. ऑपरेशन काय आहे, डिव्हिजन. सो व्हॉट इज 4/2? आन्सर इज 2. पुश बॅक इन द स्टॅक. 2 आपण पुश केला स्टॅकमध्ये. आता नेक्स्ट काय, प्लस ऑपरेटर आहे, बरोबर. 2 ऑपरंड्स पॉप करा. सो 2 पहिला पॉप करतो, सेकंड ऑपरंड असतो आणि -1. सो व्हॉट इज -1 + 2 इज 1. सो आन्सर इज 1. You push in the stack. So at the end, you display your pop and display your answer. So answer is 1. लक्षात आहे का? फ्रॅक्शनल आन्सर येणार नाही अथर्व, कारण की सगळे ऑपरंड्स हे इंटिजर आहेत. तर इंटिजर ॲडेड विथ इंटिजर इज इंटिजर, सबट्रॅक्टेड विथ इंटिजर, मल्टिप्लिकेशन इंटिजर आन्सर येतं. इंटिजर डिवाइड बाय इंटिजर सुद्धा आन्सर इंटिजर येतं. फ्रॅक्शनल आन्सर नाही येणार इथं. ठीक आहे. सो आन्सर इज व्हॉट 1. सगळ्यांना कळलंय? आता आज आपण काय शिकलो, हाऊ टू इव्हॅल्युएट पोस्ट एक्सप्रेशन. आज आमचा होमवर्क काय, आता युअर होमवर्क इज टू राईट अ प्रोग्राम फॉर दिस. आपल्याकडे स्टॅकचे फंक्शन सगळे तयार आहेत. पुश पॉप फंक्शन मला माहिती आहेत. ठीक आहे, ती सगळी तुम्हाला आहे तशी रियूज करायची आहेत. आपल्याला प्रोग्राम लिहायचा म्हणजे मेन लिहायचं ऍप्लिकेशन. तर युजरकडनं पोस्टफिक्स ऍक्सेप्ट करायचं. पोस्टफिक्स म्हणजे काय, तर इट इज गोइंग टू बी स्ट्रिंग. ही स्ट्रिंग आहे, ही युजरकडनं स्ट्रिंग आपण ऍक्सेप्ट करायची आहे. हा /0 असणार एंडला. तरी स्ट्रिंग युजरकडनं अशी ऍक्सेप्ट करायची पोस्टफिक्स, ती तुम्हाला इव्हॅल्युएट करायची आहे. म्हणजे ते ट्रॅव्हल्स करत जायचं. ऑपरेटर आलं की स्टॅकमध्ये पुश करायचं, ऑपरेटर आलं की 2 वेळा पॉप ऑपरेशन आणि स्टॅकमध्ये परत पुश. सो ट्राय दिस ॲज अ होमवर्क. टुमॉरो विल राईट दिस ऍक्च्युअल प्रोग्राम आपण करूयात. हा बोर्डवर पण शिकवेन आणि कोडिंग पण आपण लाईव्ह करूयात. पण तुम्ही ट्राय करून तुमचं लॉजिक रेडी राहील. ऑल राईट, चलो विल स्टॉप हिअर. थँक्यू.